दण्डवतुः पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरविभुं वन्दे श्रीचक्रधरविभुं सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय. दंडवतुः. तर आपला विषय आहे परमेश्वराचे नामस्मरण केल्याने काय होते. तर परमेश्वराचे नामस केल्याने काय होतं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. नामस्मरण केल्याने काय होतं, काय फायदा होतो ते आपण ऐकणार आहोत. तर परमेश्वर अवतार ज्या वेळेस पृथ्वीवर आले त्यावेळेस त्यांच्याजवळ एक छोटा भक्त होता. त्यांचं वय कमी होतं. त्याचं नाव आहे चांगदेव भट. या चांगदेव भट्टाने परमेश्वराला कसं आपलंसं केलं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि परमेश्वराचे स्मरण त्यांनी केलं. परमेश्वराचं स्मरण त्याने कोण्या पद्धतीनं केलं आणि ते स्मरण केल्याने काय फायदा झाला हे आपण इथं ऐकणार आहोत. तर स्वामी सांगतात की ऐसे होय ऐसे म्हणी जेऊ, म्हणजे अशा प्रकारे राहावं आणि अशा प्रकारेच आपलं स्मरण करत राहावं असं परमेश्वराची तिथं सांगण्याचा भाव आहे. तर या ठिकाणी पूर्वार्ध 174 नंबरची लीळा आहे. त्यामध्ये नामस्मरण कसं करावं आणि नामस्मरण करताना कशी आठवण करावी ही इथं सांगतायत. तर पूर्वार्ध 174 नंबरची लीळा आहे. मांगरोळी वराड देवी वस्ती चांगदेव भट्टा खेळा अनुवादू. तेथून गोसावी मांगरोळा बिजी केले, म्हणजे स्वामी महाराष्ट्र भ्रमण करत असताना वृद्धपुराहून ज्यावेळेस पैठणकडे येत होते, वेरूळकडे येत होते, त्यावेळेस चांगदेव भट्ट नावाचा भक्त स्वामींजवळ होता. चांगदेव भट्ट हे बढेग्रामचे राहणारे आहेत. ते स्वामींजवळ त्यांची भेट झाली पैठणला आणि स्वामींची आवडी संचारली आणि आवड झाल्यामुळं ते स्वामींजवळ राहायला लागले. नंतर स्वामींजवळ ते पूर्ण संगच राहिले आणि रुद्धेपूरसुद्धा गेले. तर रुद्धेपूरहून परत येत असताना मंगरुळ पीर आत्ताचे तर मांगरोळी या गावाला त्यांची वस्ती झाली. त्यावेळेस मांगरोळी वराडदेवी गोसावी यांची वस्ती झाली. त्यावेळेस बायसा तिथं स्वामींचं श्रीचरण प्रक्षालन करते. स्वामी त्या तिथं वस्ती करतात त्या मंदिरात. तिथं त्यांचं आसन होतं. मग गोसावी चांगदेव भट्टांना म्हणतात, कारण चांगदेव भट्ट वयाचे लहान होते. त्यांचं वड एक खेळण्याचं वय होतं आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात चांगदेव भट्टांना की चांगदेव भट्टिका तुम्ही खेळो जा, म्हणजे बाळा तुम्ही खेळायला जा. मग बायसा म्हणते की तो तर खेळायला जाणारच आहे. तिथं जवळच एक घाट होता नदीमध्ये आणि त्या ठिकाणी तो खेळायला जाणार होता. तर त्यावेळेस बायसा म्हणते की तुम्ही जातच आहात जीजी, हा जात आहे, तर याच्याजवळ आपलं जे काही धोत्र आहे ते धोत्रसुद्धा आपण याच्याकडं देऊन टाकू, म्हणजे धुवून आणेल. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी ते धोत्र त्या चांगदेव भट्टाकडे गेलं आणि चांगदेव भट्टांनी ते दास्य ते आपल्या पदरात घेतलं आणि लहान असतानासुद्धा सेवा करावी अशी त्यांच्या मनामध्ये बुद्धी आली आणि त्यावेळी ते धोत्र घेऊन गेले. आणि मग तिथं ते धुण्यासाठी कृष्ण नावाचा तिथं घाट आहे कृष्ण, तर त्या घाटावर ते गेलेले आहेत. तिथं धोत्र धुवावया चालले गेलेले आहेत. मग त्यांनी धोत्र वगैरे धुवून टाकलं, एकदम साफसफाई करून टाकली धोत्र्याची धुवून आणि वाड्यात सुकवायला टाकून दिलं. आता वाड्यात सुकत टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्या नदीमधली जी काही वाडू होती, ओलसर वाडू, त्या ठिकाणी त्याला आता खेळायची इच्छा झाली. आता लहान पोरगं होतं, ते वाडूमध्ये तो खेळायला लागलेला आहे आणि ते वाडू जी होती ती पाय तिथं त्या वाडूमध्ये त्याने पाय टाकला आणि वरून त्या मातीला असं थोपटलं आणि त्या ठिकाणी पाय काढून तिथं एक देवड्यासारखं त्याने गोल गोल आकाराचे त्या वाडूचं तयार केलं आणि त्या 2 देवड्या त्याने तयार केल्या. तिथं एक तयार केल्यानंतर दुसरी तयार केली आणि दुसरी तयार केल्यानंतर
त्यावेळेस मग ते म्हणायला लागले की श्री गोविंद प्रभूची गुंफा आहे आणि ही श्री चक्रधर स्वामीजींची गुंफा आहे. असं दोन्ही देवांचे नामस्मरण त्या ठिकाणी ते करायला लागले. दोन्ही देवांचे नाव ते पटापटा घेऊ लागले. आणि मग असे दोन्ही देवांचे नाव घेता भरपूर वेळ ते खेळत होते. आणि खेळत असताना त्या ठिकाणी परमेश्वराला मी शरण आलेलो आहे असं ते उच्चार करत होते. आणि भरपूर वेळ झाल्यानंतर स्वामींच्या इकडं जेवणही झालं, विडा झाला. स्वामी थोडं आराम करायला लागले, पहुड झाला. नंतर उठल्यानंतर मग बायसा म्हणते की बाबा हा चांगदेव भट्ट वस्त्र धुवा गेला आहे, भरपूर उशीर झालेला आहे, अजून काय आलेला नाही, ऐका नाही. मग ते कसं काय आला नाही बा, काय भानगड. मग स्वामी म्हणतात की आम्ही तिथं जाऊन येतो. बघा त्याचं भाग्य किती की त्याला पाहण्यासाठी स्वतः स्वामी तिथं जात आहेत, एवढं त्याचं भाग्य आहे. आणि स्वामी स्वतः म्हणतात की आम्ही तिथं जाऊन येतो. ते खेळत असतील, रमले असतील, वेळ लागला असेल, आम्ही पाहून येतो. मग स्वामी तिथं जात आहेत. आणि गेल्यानंतर स्वामी तो त्यावेळेस ते चांगदेव भट्ट त्या देवड्या तयार करून तिथं खेळत होते. आणि त्यावेळेस पाठीमागं जाऊन स्वामी उभे राहिल्यानंतर स्वामींची सावली पडली आणि अचानक त्यांनी स्वामींकडं पाहिलं आणि म्हणतात की जीजी म्हणून तो दंडवत करतो. त्यावेळेस स्वामी म्हणतात की तुम्ही काय करतात, एवढा वेळ कसं काय लागला. ते म्हणे आम्ही खेळत आहोत. मग खेळतानंतर स्वामींनी त्यांचं जे काही खेळ पाहिला त्यावेळेस ते देवांचे नाव घेत होते. मग स्वामी म्हणतात की काय करत असा, खेळत असात. मग श्रीप्रभू हो काय करतात म्हणे, श्रीप्रभू बाबांना आठवतो आहे आणि तेच तुम्हालाही आठवतो आहे. मग स्वामी म्हणतात असं का, श्रीप्रभू बाबांनाही आठवत आहेत आणि आम्हालाही आठवत आहेत, असंच तुम्ही खेळ करतायत म्हणजे देवाचे स्मरण करतायत. तर अशा ठिकाणी देव त्यावेळेस काय झालं, प्रसन्न झाले. आणि स्वामी त्या प्रसन्नमध्ये म्हणतात की हो असेच होय, ऐसे होय ऐसे म्हणजे हो असंच जीवानं खेळ खेळायला पाहिजे. म्हणजे असं जो काही आपला वेळ जात आहे त्या वेळेमध्ये सुद्धा आपण परमेश्वराचं स्मरण केलं गेलं पाहिजे. या लहान भक्ताला एवढं सुचलं मनामध्ये की आपण स्मरण करावं परमेश्वराचं. आणि ज्या संगतीचा परिणाम त्याच्यामध्ये झाला, कारण त्याची संगत स्वामींच्या जवळ होती आणि स्वामींची संगत धरल्यामुळे दोन्ही देवांचा त्याला संबंध लाभला. आणि त्या ठिकाणी दोन्ही देवांचं त्याने आठवण त्याला झालेली होती आणि त्या संगतीचा परिणाम त्याच्यावर झाला. म्हणून त्या संगतीमुळे तो ते देवाचेच कायम स्मरण करत होता. आणि खेळ खेळायला गेला तर देवाचेच स्मरण करत त्याने खेळ केला. म्हणून देव त्याच्यावर प्रसन्न झाले. आणि म्हणून म्हणतात देव की असंच व्हावं, असंच करावं, असंच खेळ करताना सुद्धा देवाला आठवायला पाहिजे. मग असा याच्यावरून स्वामी सांगतायत की या जीवानं मनुष्यजन्म दिल्यानंतर स्वामींचं सुद्धा स्मरण त्याने असंच केलं गेलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपण विसरू शकतो, ज्या ठिकाणी विसरता भाव आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण देवाचं स्मरण केलं गेलं पाहिजे. म्हणजे आपला दिवस वाया जाणार नाही. आणि स्वामींचं स्मरण केल्यामुळे काय होईल की स्वामींचं स्मरण केल्यामुळे का करावं की देव प्रसन्न होतात आणि देवाला जवळ येण्याची इच्छा होते. म्हणजे त्या जीवाजवळ जवळ येण्याची इच्छा होते, कारण देव नामस्मरण केल्यामुळे परमेश्वर जवळ येतात आणि जवळ आल्यामुळे त्या जीवाप्रती देवाला तोष वाटतो, आनंद वाटतो. आणि म्हणून स्वामी तिथे सांगतात. तर ऐसे होय असे उच्चारण्याचा ईश्वराचा काय हेतू आहे त्याच्यामध्ये, असं होय म्हणजे नामस्मरण करावं, उच्चार करावा असं परमेश्वराला उच्चारण्याचे हेतू आहे. असंच तुम्ही स्मरण करा असं देवाला सांगण्याचा अर्थ आहे. तिथं का सांगताय देव असं की असंच होय, अशाच प्रकारे तुम्ही स्मरण करायला पाहिजे. म्हणजे दिवसभर तुम्ही जशा प्रकारे दास्य करत असाल, जशा प्रकारे तुम्ही विधी करत असाल त्यावेळेसुद्धा, किंवा तुम्ही बसलेले असाल, झोपलेले असाल, अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही स्मरण केलं गेलं पाहिजे, आहे का नाही. आणि असंच म्हणावं, असंच राहावं असं म्हणण्याचा देवाचा हेतू आहे. तर तोच देवाने विधी सांगितला आहे की अशा प्रकारे परमेश्वराचं स्मरण आपण दिवसभर केलं गेलं पाहिजे. कारण का असं स्मरण जर तुम्ही सतत करत राहिले की तुम्ही जे देवाला विसरणार आहात तो विसर पडणार नाही आणि पुन्हा आठवण करून आपला दिवस त्या स्मरणामध्ये जाईल. म्हणून स्मरणाच्या विधी सांगत असताना या लिडेवरून असं सांगता येत की जसं चांगदेव भट्टाने ते स्मरण केलं आणि परमेश्वराला आपलंसं केलं, तसं आपण सुद्धा परमेश्वराचं स्मरण करून परमेश्वराला आपलंसं करून घ्यायला पाहिजे. म्हणून नामस्मरण श्रेष्ठ आहे. जो वेळ वाया जाणार आहे तो वेळसुद्धा परमेश्वराच्या लेखी लागतो, म्हणजेच लागतो. म्हणून कोणतंही तुम्ही काम करत असाल, जसं तुम्ही दास्य करत असाल, कोणतंही ग्रस्त असताना असेल, संन्यास घेतल्यानंतर असेल,
जर तुम्ही कोणतंही दास्य करत असाल, काम करत असाल, व्यापार करत असाल, तर अशा ठिकाणी आपण हे स्मरण आपण सतत केलं गेलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी मनुष्य विसरून जातो आणि तो काळ वाया जातो. म्हणून त्या काळ वाया जायला नको, म्हणून स्वामीचं या लीळेवरून सांगतायत की तुम्ही असंच स्मरण करा. अशा ठिकाणी तुम्ही आठवण तुम्हाला पडू शकते, अशा ठिकाणी आठवण पडते, त्याच ठिकाणी तुम्ही ईश्वराचं स्मरण करायला पाहिजे. आणि असं ईश्वराचे जर तुम्ही स्मरण करत राहिले अशा ठिकाणी जिथं विसरतो माणूस अशा ठिकाणी, तर परमेश्वराला अधिक तोष होईल, अशी आनंद होईल आणि त्या स्मरणाचं परमेश्वराला खुशी होईल. आणि खुशी झाल्यामुळे तुमच्याकडं परमेश्वर लक्ष देणार आणि तुम्ही परमेश्वराजवळ प्रेम केल्यामुळं परमेश्वराची आवडी होईल आणि तुम्हाला परमेश्वर जवळी घेतील. तर अशा प्रकारे या नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. म्हणून ही लीळा आठवते आणि त्या लीळावरून स्वामींचं सांगणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून स्मरण कसं करायला पाहिजे, स्मरण केल्याने काय होईल हे आपण या लीळेवरून आणि स्वामींच्या सांगण्यावरून आपण ऐकलेलं आहे. तर आपण सर्व जीवांनी हे स्मरण तसं परमेश्वराचं स्मरण आपण सतत केलं गेलं पाहिजे, असा हा स्मरणाचा विधी सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या स्मरणावर आपण थोडंसं ऐकलेलं आहे. पुढचं आपण स्मरणावर आणखी ऐकणार आहोत, ते पुढच्या भागामध्ये घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.